नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी रेसिपी करून दाखवणार आहे. अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी बनून तयार होते. तुम्ही जर रात्री तयारी करून ठेवली तर सकाळी काही वेळात ही रेसिपी बनून तयार होते. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. इथे तुम्हाला आता कोणतेही तांदूळ वापरता येते. फक्त आपल्याला इथे जुने तांदूळ वापरायचे आहे. रेशनचे तांदूळ वापरले तरी चालेल. इथे मी बरोबर 3 वाट्या तांदूळ मोजून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये चमचाभर मेथी दाणे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच सेम वाटीने इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ आणि तांदूळ आपल्याला इथे स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही. यामध्ये आता आपल्याला पाणी घालून 7 ते 8 तास हे छान भिजवून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले की हेच पाणी आपल्याला नंतर मिक्सरला वाटताना घालता येते. यावर आता झाकण ठेवून हे मी 7 ते 8 तास छान असं भिजवून घेणार आहे. 7 ते 8 तासानंतर पाहू शकता तुम्ही आपले डाळ तांदूळ आणि मेथी दाणा छान असा भिजलेला आहे. त्यानंतर सेम वाटीने मी इथे 1 वाटी भरून पोहे सुद्धा भिजवून घेतलेले आहे. डाळ तांदूळ अर्धे अर्धे मिक्स करून मी हे छान असं मिक्सरला वाटून घेणार आहे. इथे आता आपल्याला मस्त असं फाईन वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी न घालता आपल्याला हे वाटायचं आहे. दुसऱ्या बॅचला मी पोहे आणि राहिलेले तांदूळ एकत्र वाटून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. इथे मी सर्व डाळ तांदूळ मस्त असे मिक्सरला वाटून घेतलेले आहे. हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ फुलण्यासाठी आपल्याला इथे थोडीशी जागा ठेवायची आहे. याच्यामधोमध मी ग्लास ठेवून हे रात्रभर असंच फर्मेंट करायला ठेवणार आहे. छान उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असं आपलं हे पीठ फुलून वर आलेलं आहे. तुम्ही या पिठापासून इडल्या, डोसे, आप्पे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी प्रकार बनवू शकता. पाहू शकता तुम्ही. आपलं इथे पीठ मस्त असं फुलून वर आलेलं आहे. यामधला ग्लास काढून आपल्याला हे पीठ जे आहे हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. याची जाडी अजिबात अशी मोडल्या गेली पाहिजे नाही. जाडी हलकीशी आपल्याला यामध्ये अशीच राहू द्यायची आहे. यामुळे आपल्या इडल्या किंवा डोसे कोणताही नाश्ता मस्त असा हलका फुलका बनून तयार होते. त्यानंतर मी इथे त्यामधलं थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जितके आप्पे बनवायचे असतील तितकं तुम्ही पीठ काढून घेऊ शकता. यामध्ये सर्वात आधी मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ घालून झाल्यावर मी यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. तो यामध्ये घालून घेणार आहे. यामध्ये मी फक्त मीठ आणि कांदाच घालणार आहे. तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता. त्यानंतर अगदी पाव चमचा भरून म्हणजे फक्त चिमूटभर सोडा घालायचा आहे. त्यावर चमचाभर पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या यामध्ये घालू शकता. शिमला मिरची, गाजर, टोमॅटो वापरू शकता. इथे मी मुलांसाठी बनवणार आहे म्हणून मिरची वगैरे घालत नाही. तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता. हे पीठ छान असं हलक्या हाताने एकसारखं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल घालून आप्पे पात्र छान असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चमचाभर बॅटर मी यामध्ये घालून घेणार आहे. आप्पे फुलण्यासाठी थोडीशी जागा आपल्याला इथे ठेवायची आहे. यावर मी आता झाकण ठेवून मीडियम गॅसवर आप्पे छान असे 3 ते 4 मिनिटं भाजून घेणार आहे. तोपर्यंत इथे आपण आपली आता चटणी सुद्धा बनवून घेऊ.
चटणीसाठी मी इथे मूठभर कोथिंबीर, 3 ते 4 चमचे फुटाण्याचे डाळवं घेतलेले आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं कट करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरे, 2 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. त्यानंतर अगदी थोडीशी मिरची घालून घेणार आहे. 2 मिरच्या मी इथे घातलेल्या आहे. साखर घालून घेणार आहे. तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मी इथे पिळून घेणार आहे. यामध्ये पाणी घालून मस्त अशी मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये ही चटणी मी काढून घेणार आहे. तुम्ही पातळ किंवा घट्ट तुमच्या आवडीनुसार चटणी इथे ठेवू शकता. त्यानंतर इथे मी हिंग, मोहरी आणि एका मिरचीची याला फोडणी देऊन घेणार आहे. मस्त अशी कडकडीत हिंगाची फोडणी आपल्याला या चटणीला देऊन घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपले इथे आप्पे सुद्धा बनवून तयार झालेले आहे. एका साईडनं मस्त असे भाजले गेलेले आहे. पाहू शकता तुम्ही, छान असे फुललेले आहे. दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण अशाच प्रकारे आप्पे मस्त असे भाजून घेऊ. यावर तुम्ही परत थोडंसं तेल टाकून मस्त असे दुसऱ्या साईडनी सुद्धा आप्पे भाजून घ्यायचे आहे. यावर झाकण ठेवून मी आता 3 ते 4 मिनिटं मस्त असे आप्पे भाजून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, 3 ते 4 मिनिटानंतर आपले आप्पे दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे. छान असा रंग आलेला आहे आप्पेचा. पाहू शकता तुम्ही. नाश्त्यासाठी अगदी झटपट रेसिपी बनवून तयार होते. मस्त असे आतमधून आपले हे जाळीदार आप्पे बनवून तयार झालेले आहे. तुम्ही जर एकदा पीठ फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर कधीही तुम्ही झटपट मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी हे आप्पे बनवून तयार करू शकता. खूप छान चवीला हे आप्पे लागतात. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इथे मी आता तुम्हाला टिफिनसाठी दुसरा सुद्धा एक नाश्त्याचा प्रकार बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये अगदी थोडंसं चमचाभर तेल घालून घेणार आहे. त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तुम्ही तव्यावर सुद्धा बनवू शकता. जे बॅटर आपण बनवलं होतं ते बॅटर चमचाभर मी यावर घालून घेणार आहे. छान असं हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असे बबल्स आलेले आहे. यावर मी आता थोडासा कांदा घालणार आहे, टोमॅटो घालणार आहे. तुम्ही शिमला मिरची, गाजर सुद्धा घालू शकता. त्यानंतर इथे मी बटाट्याची चटणी घेतलेली आहे, ते यावर घालून घ्यायची आहे. मस्त अशी बटाट्याची चटणी आपल्याला पसरून घ्यायची आहे. तुम्ही जर बटाट्याची चटणी रात्रीच बनवून ठेवली तर सकाळी अगदी झटपट तुम्ही हे बनवू शकता. छान असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपलं बॅटर होतं ते बॅटर यावर घालायचं आहे. ते सुद्धा मस्त असं पसरून घ्यायचं आहे यावर. इथे आता आपली एक साईड छान अशी भाजून झालेली आहे. अगदी थोडंसं तेल घालून मी ही छान भाजून घेतलेली आहे. कळा छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला हे अशाच प्रकारे मस्त भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं भाजून झालेलं आहे. इथे आता आपला नाश्ता मस्त असा बनवून तयार झालेला आहे. हे सुद्धा मुलांना खूप छान आवडेल. तुम्ही तुमच्या मुलांना ही टिफिनसाठी रेसिपी नक्की ट्राय करू शकता. त्यांना सुद्धा खूप आवडेल. कांदा घालून घेऊ वरून. चटणी सुद्धा तुम्ही लावू शकता याच्यावरून. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.